मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 66. आके तेरी बाहों में हर शाम लगे सिंदूरी. हो, पण कामं मॅनेज करावी लागणार ना. सांगा ना, किती दिवस? मला गोड त्रास देण्यासाठी किती दिवस राखून ठेवले ते तरी कळू दे. 7 days. 7 दिवस? तिचं पुन्हा मोठ्याने विचारणं. श्श, धीरे, अभी से सबको नहीं बताना है. चिमटीत पकडतच ओरडणारे ओठ बंद केले. अहो, 7 दिवस त्या आयलंडवर आपण काय फिरणार? छोटूसा तर आहे. तिचं स्पष्टीकरण ऐकून कपाळाला हात मारून घ्यायची इच्छा. वहां भी आपको घूमना है. मुंबई के रोज के ट्रैवल से भागकर ही तो दूर जा रहे हैं ना. मग इतक्या दिवस तिथे काय करायचं? दबक्या आवाजातच विचारलं. मोठ्याने बोलू नका ही सूचना तंतोतंत पाळत. वो भी अभी बताऊं? खोडकर प्रश्न आलाच मोठ्या हसूसोबत. काही नको, तुम्हाला ही पनिशमेंट तिथे पोहोचेपर्यंत दूरच राहा. मुद्दाम ढकललं दूर त्याला. बाहुलीच्या नाजूक हातांचा धक्का. बाहुबली 1 मिलीमीटरही सरकले नाहीत. अच्छा, कल रात दूर रहकर परेशान किया उतना काफी नहीं. हलकेच वेणी ओढत इवलूसा राग दाखवलाच. मी काय परेशान केलं? मी तर झोपलेले शांत. ना काही बोलले ना भांडले. नशीब चांगलं आहे तुमचं, एवढी शहाणी बायको आहे. नाक उडवत स्वतःचं कौतुक करून घेतलं. बट मला तर मेरी झांसी की राणी आवडते ना, भांडणारी. मग मी थोडंच अडवलेलं काल. भांडायचं होतं. स्वतःहून कुशीत शिरत छातीवर मुठीचा वार झालाच. कालचे उरलेले फटके आज मिळत होते. तोही गोड मानून एन्जॉय करत होता. ओ, लीव्ह मी अलोन असं कोण म्हणालं? मी म्हणाले आणि तुम्ही लगेच ऐकलं. नाक फुगवलं गेलंच. राजीव, हे असंच काल मनवायचं ना, म्हणजे एक रात्रही दूर राहावं लागलं नसतं. तो क्या करना चाहिए था? जे नेहमी करता. कुशीत चेहरा लपवतच मिठी घट्ट केली त्याच्या भोवती. काय करतो? घट्ट मिठीत धरून ठेवता. ओह, ठीक है, अब से ऐसा ही करेंगे. तिच्या घट्ट मिठीला त्याच्या घट्ट मिठीचं उत्तर. पण इथेच कसं थांबणार? ओठांना काम मिळालंच तिला छळण्याचं. कपाळ, गाल, ओठांचं प्रेम, पण दाढीच्या गुदगुल्याही सोबत. हे काय? आज काय नो शेव सॅटरडे होता का? त्याच्या खरखरीत गालांवर मौसूत हात फिरलाच. बस यूं ही. बट यू लाईक इट. मुद्दाम गालावर गाल घासलाच. त्या खरखरीत स्पर्शाने तिचं शहारणं, त्याच्यासाठी गोड अनुभव. सोडा ना. मिठी घट्ट, पण तरीही उगाचच आर्जव. अब आदत कर लीजिए. 14 days to go. कानात कुजबुज. काउंटडाऊन बिगिन्स सुचवलं तिला. ते बुकिंग फायनल करा आधी. नुसते काउंटडाऊन करून काय होणार? महत्वाचं बुकिंगचं काम राहिलंय, तिनेही सुचवलंच. समवन इज ईगर फॉर दिस स्पेशल हॉलिडे. गप्प बसा ना. खट्याळ डोळे मिचकावले त्याने आणि तिने लटक्या रागानेच दटावले. तो बुकिंग करेल तोवर आपण आवरून घेऊ या विचाराने तिने मिठी सोडली, पण तो सोडायला तयार नाही. तुम्ही इथेच बसा, मेरे पास. तिला मिठीत ठेवतच एका हाताने काम करायचे होते. चेंज तर करू दे ना. साडीकडे इशारा करतच सांगणं. आज राहू दे. साडीकडे प्रेमळ कटाक्ष टाकतच त्याचं गोड आर्जव. साडी रात्रभर? राजीव, हे काय नवीन? आज पहिल्यांदाच असं हट्ट. ओठातील शब्दांपेक्षाही जास्त कडक डोळ्यातले भाव. मेघा, आज बस यूं ही करीब रहिए साडी में. बरं, हा निराळा हट्टही करावा मान्य. राजीव, तुमच्या विशलिस्टमध्ये असे काही आहे का? पण साडीत मला झोप लागेल का? 30 सेकंदात बुकिंगचा मेल पॅराडाईज रिसॉर्ट्सच्या मेलबॉक्समध्ये पोहोचला.
आणि ती त्याच्या कुशीत. बंद लाईट्स, बंद डोळे, तरीही हलकीशी चुळबुळ. त्याच्या मिठीत तिची आणि तिच्या डोक्यात विचारांची. राजीव, मला अजूनही खरं वाटत नाहीये की आपण हनीमूनचं बुकिंग केलं. मला वाटलं हे असं दोघांनी मिळून ठरवणं, मुळात याविषयी बोलणं जरा अवघडच जाईल. म्हणजे आपण काही आता 25-30 वयातलं जोडपं नाही ना की हे सगळं असं सहजपणे बोलायला. आपल्यासारख्या मध्यमवयीन जोडप्याने मिळून हनीमून प्लॅन करणं थोडंसं निराळच आहे. मला तर वाटलेलं तुम्ही सगळं काही पक्क करून ठरवून बुकिंग करूनच मला सांगणार. पण कितीदा ते विचारणं, फायनल करू का हो राजीव? भीती वाटते का की मेघा मध्येच नाही म्हणेल आणि जाईल पळून? नाही, हा पॅराडाईज आवडला आहे मला. जायचंय मला तुमच्यासोबत. ते मोहक क्षण भरभरून जगायचेत. पण म्हणजे आम्ही ठरवलं तर आहे, पण मुलींना काय सांगायचं? आणि मम्मीजी पापाजी आणि आई बाबा आणि ऑफिसची टीम? कुठे जात आहोत? राजीव, तुम्हीच सांगा बाबा, मला नाही जमायचं. उसासा टाकतच तिची कुशीत चुळबुळ. मेघा, अब क्या हुआ? झालं सगळं प्लॅन. आय एम सुपर हॅपी की मेघाने सब कुछ मान लिया. मी प्लॅन केलेली जागा, डेट आणि 7 days पण. Day 7 इन हेवन. तो खुशीत हसत होता गालात, पण तिची अस्वस्थ चुळबुळ त्यालाही न उमगणारी. मेघा, जस्ट रिलैक्स. अब क्या सोच रही है? टेंशन लेना तो जैसे शौक है. शी मस्ट बी थिंकिंग कि जिया आर्या इथे त्यांच्याशिवाय कशा राहणार. ट्रू मम्मा है, खुद से पहले बेटियों की चिंता. जान, सगळं ठीक होईल. मी आहे ना. क्या हुआ? नींद नहीं आ रही? कपाळावर ओठ टेकवले. शांत होईल, झोपेल ही अपेक्षा. तिचं हृदयाशी डोकं घुसळतच उत्तर. तो फिर बातें करते हैं. हलकसं हसत सुचवलं. कॉफी बनव? त्याच्या छातीवर हात रोवतच अर्धवट उठून बसली. अंधारातही तिच्या डोळ्यांची चमक त्या कॉफी शब्दातील खनक मधूनच जाणवली. अभि, झोपायची तयारी केली, लाईट्स घालवले आणि आत्ता अचानक काय? असे हो काय, फक्त 12च तर वाजलेत. लाडी खट्ट. अन आता तिचा मनातच प्लीज 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 च गोड आर्जव करणारा चेहरा पाहिल्याशिवाय राहावे ना. हात लांब करतच साईड टेबलवरचा लॅम्प ऑन. उजळला चेहरा त्या सोनेरी प्रकाशात आणि डोळे किलकिले. प्लीज, खरंच झोप येत नाहीये. राजीव, आज तरी जागायचंय हो मला. ओ, मिडनाईट कॉफी डेट. भुवया ताणतच खुश. मेघा, आज इरादा क्या है? हो, नाहीच झाली किती दिवसात. मी पटकन कॉफी बनवून आणते. तिची बेडवरून उतरायची घाई. चलिये, मैं भी आता हूं. तोही निघालाच तिच्या सोबतीने. ओठांवर बोट ठेवतच, अजिबात आवाज नको, हे कॉरिडॉर पार करतानाच मोठ्या डोळ्यांनीच सांगितलं. जिन्यांवरून त्याची धडधड उतरायची सवय. तिने हात घट्ट धरतच अडवले त्याला. आपकी पायल की ही आवाज है. दबक्या आवाजातच सुनावणं. मग आता काय, एक कॉफी बनवण्यासाठी पैंजण काढून ठेवू का? तिचंही दबक्या ठसक्यातच उत्तर. मध्यरात्री आपल्याच घरात जिन्यावरून चोरासारखे उतरताना भीती मनात. कोणी पाहिलं तर? लिव्हिंग रूमच्या लाईट्स लावणारच होता की खेचलं त्याला मागे. अहो, सगळ्यांना जागा करायचं नाहीये. जिन्याकडे पाहतच इशारा केला. ओ सिम्बा. अंधारात गाढ झोपलेला सिम्बा लाईट्स पाहून उठणार, भुंकणार आणि घर जाग करणार. गुपचूप पण भरभर दबक्या पावलांनीच किचन गाठलं. इट्स थ्रिलिंग, अपने ही घर में चोरो जैसे घुमना. ती आत येताच किचनचं दार लोटत हसणारच होता की त्याच्या ओठांवर तिचं बोट. शांत राहा ना. 5 मिनिटात कॉफी घेऊन पळायचं वर. या प्लॅनिंगनेच तिची कामाची लगबग आणि त्याची मध्ये मध्ये लुडबुड. मी कॉफीची बॉटल देतो.
मी मग्स घेतो. कुठून तरी मी आसपासच राहतो. सोबत केसांची बट सारखी करून घेतो. मध्येच दंडाला गुदगुल्या करतो. थोडंसं छळतो तिला. हा खरा उद्देश. तिच्या डोळ्यांचे दटावणे आणि सोबत चापटीची मेजवानीही मिळत होती. राजीव, जास्त छळू नका, नाहीतर पकडीचा चिमटा देईन हाताला. उगाच खोड्या करत आहेत. मेघा, मिठीतच घेतलं असतं, पण तुम्हीच जोरात ओरडून सगळ्यांना जागं करणार. दुष्ट मेघा. पदर खोचून मिडनाईट कॉफी डेटची तयारी करणारी ती, आणि तिची ही गोड लगबग, उत्साह पाहून सुखावणारा तो. तिच्यासोबत मध्यरात्री पहिल्यांदाच कॉफी बनवण्याची मजा. कॉफीचा सुगंध धुंद करत होताच. चला. ट्रे त्याच्या हातात सोपवत जसे चुपचाप आलो तसेच वर जायचे, हेही डोळ्यांनीच सांगितलं. वाव, कसलं भारी वाटतंय. मिशन कॉफी यशस्वीपणे पार पाडत धावत जाऊन बाल्कनीचा छोटासा लाईट ऑन करत धपकन बसली झोपाळ्यावर. इतनी खुशी. पाय पुढे मागे करत स्वतःशीच हसणाऱ्या तिच्या हातात कॉफीचा मग सोपवतच बसला शेजारी. किती दिवसांनी बसते आहे या झुल्यावर. इशाऱ्यानेच झुलवा ना, सांगितलं. कॉफीचा घोट घेतच दिला झोका, पाय रोवून. नुकतीच पावसाची रिमझिम सर अन गारगार वाऱ्यात वाफाळलेल्या कॉफीचे घोट. त्याला बिलगून बसतच झुलायचं झुल्यावर. बस, आनंदासाठी अजून हवं काय. मैं नहीं था यहाँ, कॅनडा में था, तेव्हा अकेले नहीं बैठे. जाणून घ्यायचं होतं काय काय केलं त्याच्या अनुपस्थितीत. छे, एकटं बसण्यात काय मजा. दोघांचा आहे ना, आणि स्वतःच बसून स्वतःच झुलवायचा. खांदे उडवतच ना पसंती. तो ये काम हमेशा मेरे पास होगा. खुश तिच्या निर्णयावर. तिने एकटीने झुल्यावर बसू नयेच, आपणही नेहमी सोबत असावे, हेच त्याच्याही मनात. मग काय, झोपाळा घेतला आहे ना, मग झुलवा तुमच्या जानला. कॉफीचा शेवटचा घोट घेतच हसणं. हो, और क्या ख्वाहिश है. अजून. आकाशाकडे पाहत आठवण्याचे नाटक, आणि तिच्या हातातून रिकामा मग घेत कोपऱ्यातील ट्रेमध्ये ठेवला. संपली ना कॉफी, तिकडे बसूया निवांत. बैठकीकडे इशारा करतच उभी. क्षणात एक तर क्षणात दुसरं. आता झोपाळ्यावर झुलायचाही कंटाळा, की याच काही क्षणात घ्यावं सर्व काही करून. आठवडाभर रोज रात्री त्याच्याशिवायच गाढ झोपून जायची. आज मुद्दाम खास जागायचं होतं त्याच्यासाठी. मेहंदी दाखवायची का. लोडाला ऐस पैस टेकून बसतच हसला मोकळं. इश, काहीही, मिटली की आता. त्या दिवशी मंगळागौरीला थोडीशी काढलेली, पण तीही फारशी रंगली नाहीच. राजीव, मेहंदी रंगणार तरी कशी, तुम्हीच नव्हतात सोबत. फिक्कट झालेले मेहंदीचे हात धरले त्याच्या समोर. त्यात पण माझं नाव होतं. मेघा, मी शोधू का. नजरेनेच विचारणं. अन दोघांनाही आठवली लग्नाची पहिली रात्र. आज बरोबर 4 आठवड्यांनी. तीच जागा, तीच वेळ, तसेच रुमानी क्षण. आता हृदयावरच नाव कोरलंय तुमचं, वेगळं मेहंदीत काय लिहू. सहजच बोलून गेली, सोबत नजरेचा मधाळ कटाक्ष. हृदयावर. रिअली इंटरेस्टिंग. खट्याळ नजर क्षणभर रेंगाळली तिच्या पदरावर. पदरा आड दडवलेल्या हृदयावर. गप्प बसा, मी काव्यरूपात बोलले तुमच्यासारखं. असं काही खरंखुरं कोरलेलं नाही. पदर चांगलाच खांद्यावरून घट्ट लपेटून घेतला. ओ, आय थॉट स्पेशल हॉलिडेला मे बी. तो न बोलताही डोळ्यातून बरंच काही बोलला, आणि काळजाचा ठोका चुकवून गेलाच. खूप बदमाश आहात हा. त्याच्या मिठीत शिरतच स्वतःला लपवायची गडबड. राजीव, त्या रात्री नकळतच आलेले मिठीत, आणि आता तर ही मिठी सोडून कुठेच जायचं नाही. मेघा, अब दिल में कोई झिझक नहीं ना, कश्मकश. आप बस हमारे हो और हमेशा ऐसे ही पास रहोगे, ये विश्वास. अहो, मला काहीतरी विचारायचंय, प्लीज नाही म्हणू नका.
गेले 2 दिवस मनात होतं. आत्ता विचारूया ठरवलंच. बोलिये. तिच्या वेणीला मोकळं करायचं आवडीचं काम सुरू होतं. ते सिद्धिविनायक दर्शनला जायचंय. भीतच विषय काढला. ओ तो जाइये ना, मैं क्यों मना करूंगा. मी एकटी नाही, जोडीने, हळूच सांगितलं. चिडू नये तो, मनातच प्रार्थना. ओ मी पण. भुवया आकसल्या. कसनुसं हसतच मान डोलावली. पण तो विचारात मग्न. काय उत्तर द्यावं. प्लीज, नवस फेडायचं आहे, जाऊया ना. टी शर्टच्या कॉलरशी खेळतच हट्ट. नवस? व्हॉट्स दॅट? आता ही परत 2-4 तास कुठल्या पूजेला बसवणार नाही ना, ही भीती त्याच्या मनात. अहो म्हणजे मन्नत, ते आपल्या लग्नासाठी नवस. तुम्ही केलेली मन्नत आपल्या लग्नासाठी? आश्चर्यासोबत आनंद झळकला डोळ्यात. मी नाही हो, प्रियाने. आपकी फ्रेंड को थैंक्स, भगवान ने उसकी सुन ली और मुझे मेघा मिल गई. मग आपण जाऊया ना जोडीने. असंही लग्नानंतर देवदर्शन झालंच नाही आणि आता तर आपण हनी. अडखळली आणि डोळे गच्च. व्हॉट हनी? समजलेलं त्याला, तरीही मुद्दाम विचारायचं. म्हणजे ते स्पेशल हॉलिडेला जायचं म्हणत आहोत, तर त्याआधी जाऊया ना. समजावून हुश्श मनात. ओ इज इट मॅन्डेटरी? देवदर्शन बिफोर स्पेशल हॉलिडे करायचं असतं का? करायचं असतं. आता काय सांगू ह्यांना. लग्नानंतर लगेचच देवदर्शनाला जायचं असतं, पण ह्यांचं कारण निराळं असतं. इथे मधू आणि चंद्र दूर दूरच आहेत महिनाभर. पण आता मधुचंद्राच्या आधी तरी देवदर्शन होऊ दे. हां चलेगा, एक मन्नत मैं भी मांग लूंगा. त्याचा देवदर्शनाला उत्साह तिला गोंधळात टाकणारा. ती कोणती? स्पेशल हॉलिडेला मेरी जान बिलकुल झगडा ना करे, बस प्यार ही करे. डोळे मिचकावून हसत होता खट्याळ. मी काही सारखी भांडत नाही हा, प्रेमळ आहे मी. गाल फुगलेच रागात. सारखं मला असं म्हणतात. अच्छा प्रेमळ, कैसे करते हैं प्यार? ते ना, हे असे. त्याचा चेहरा ओंजळीत धरत टेकवले ओठ कपाळावर, गालावर. प्रेमाचा पुरावा. चमकला क्षणभर. कॉफीत नक्की काय मिसळलेलं हा प्रश्न. जान अचानक रुमानी मूडमध्ये. और ओठांचं प्रेम मिळूनही असमाधानी तो. और काय? सगळं कळत होतं, पण तीही खोडकरच. और ये. तिला जवळ घेत ओठांना कैद करण्याचा प्रयत्न. अन हसत मान सगळीकडे वळवत त्याच्या ओठांच्या कैदेपासून दूर पळण्याची तिची धडपड. काही हसरे नाद, काही गोड उसासे मिसळले धुंद हवेत. खोडकर ती सामावलीच त्याच्या जिद्दी कवेत. अन तिच्या ओठांवर गोड हक्क दाखवणारा तो गुणगुणत होता मनात. आके तेरी बाहों में हर शाम लगे सिंदूरी.